कसे आहेत आपण तर सगळे मस्त. तर आता चालू झाला पावसाचा सीझन. अक्षरशः वातावरण झालं एक नंबर. बघू शकता तुमच्या डोळ्यानं स्वतःच्या. गर्जना चालू आहे अक्षरशः. रानामध्ये आलो मी शेतात आणि असं गार वातावरण थंडगार झाले फक्त. तर आता पावसाचे दिवस चालू होणार जोरात आणि आता आपल्या गार ही परिस्थिती कायम चालू राहणार म्हणजे किती 3-4 महिने. इजाचा कडकडाट ढगफीक चाललात पुढं. वातावरण झालं एक नंबर. आणि आता ही सीझन जी पावसाचं आहे ती यंदा वाटत होतं पावसाळा नाही काही, परंतु आकाशी विजा फिजा चमकतात सगळं चालू आहे. परंतु तुम्हाला सांगता सांगावं म्हणलं फक्त आपल्यापाशी आता इथनं पुढं 2-3 महिने असं स्वतःची काळजी घ्या, वेळेवरती घरी जावा, एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. दुसरं काय म्हणत नाही. तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, ह्यात काही सुद्धा नाही. बघा तुम्ही ढग कसं चालतात, बघा कसं वातावरण झाले, काळभंगार वातावरण झालंय. आणि मग म्हणलं व्हिडिओ बनवावं एक म्हणलं आणि तुम्हाला सांगावं. असं मोटिवेशन आज फक्त एवढं द्यावं म्हणलं. वातावरण आता बघा इजचं कडकडत करते तर सगळं 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 मस्त झालंय वातावरण. फक्त तुम्ही बघताव पण सबस्क्राईब फॉलोअर्स करत नाही, लाईक करत नाही. एका सेकंद लागते फक्त हो मला. तुम्ही सबस्क्राईब केल्यानं भले मी पैसे मागत नाही हो तुम्हाला, फक्त सबस्क्राईब फॉलोअर्स करा. 1 सेकंद लागते फक्त, एवढी तुमच्यापाशी विनंती. आणि घरी वेळेवर जावा, स्वतःची काळजी घ्या. लय दुसऱ्यात फिरू नका, दुसरी सांगतील म्हणून त्यांच्या मागं जाऊ नका. कारण की माझ्या जीवनाची सत्य परिस्थिती सांगतो. अक्षरशः आता संध्याकाळच्या 7 वाजल्यात 7 अक्षरशः. तरी वातावरण नुसतं आणखीन एका 5-6 किंवा आठवड्यानं वातावरण ह्या टायमाला नुसतं 7ला तर अंधार काळा भंगार दिसणार. बघा 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 इजा फिजा चमकते त्या. गरजेनं तर चालू आहे, गरजेनं तर चालू आहे. इजा पण चमकते त्या आकाशात. तुम्हाला 7 वाजले ते आता अक्षरशः सांगतो तुम्हाला. कोण मित्र जरी म्हणलं चल जाऊ नका, स्वतःची काळजी घ्या. वाहनं जी आहेत ती पावसाच्या नादात आपण किती ताणतोय ती स्वतःला सुद्धा कळत नाही आपल्याला. आणि लवकर धावपळीच्या नादात गाडी ओढून आपली जिंदगी कामातच गेली उभी आयुष्य. परंतु स्वतःसाठी स्वतः टायमिंग द्यावं लागतंय. असं नाही की एक वेळेस तुमचं काम राहिलेलं राहू द्या. एक वेळेस माझ्या सहपरिवारानं, तुमचं भावानं, दोस्तानं, वडीलधाऱ्या माणसानं, सहपरिवारानं A to Z जाणाला काम एक वेळेस राहिलेलं राहू द्या. पण शरीर जपा एक फक्त 2-3 महिने. कारण की आता का गरजेनं चालू आहे आकाशी. आता ही कायम राहणार आहे. तुम्हाला सांगतो तेवढं करा. तुम्ही वेळेवरती जावा, वेळेवरती काम करा. काम राहिलेलं राहू द्या. शरीराची काळजी घ्या. गाडी ताण नका लय. वाहनं आता अक्षरशः वाहनं जी आहे ती भिरी वाढते ती. अक्षरशः मी सुद्धा लवकरच आलो आज. आणि बघा म्हणलं तुमच्याशी व्हिडिओ बनवावं एक, आणि म्हणलं वातावरणातलं दावावं म्हणलं. दुसरं काय नाही. अक्षरशः सगळं काळभंगार झालं आहे. थंडगार वारा सुटला आहे. असा एक नंबर झालं आहे वातावरण फक्त. आणि सांगण्यात ह्यात काय नाही. मी व्हिडिओ म्हणून बनवतोय म्हणून बनवत नाही, व्ह्यूज येतात म्हणून बनवत नाही. फक्त तुम्हाला मस्त सगळ्यापेक्षा काय तर बोलावं म्हणून सांगितलं. नक्कीच वातावरण शेतामधला आनंद नक्कीच कमी नसतं आहे. फक्त जी ती काहींना आपल्या लांब नोकरीला आहेत त्यांना फक्त पावसाचं एवढंच माहीत, पाऊस पडतंय हे होतंय. परंतु शेतकऱ्याचं रानामधलं वातावरण ही त्यांनाच माहीत, ज्यांना अक्षरशः रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतोय. पाऊस पडलेलं रानामध्ये चिखलाचं पाय घेऊन जायचं ती याचं पुन्हा वातावरण असलं होतंय. अक्षरशः वातावरणामुळं धानं जाती ती राहत नाही ती. आणि शरीर महत्त्वाचं आहे आपल्या. धान काय आपल्याकडे लक्ष देणार कोणच नाही हो शेतकऱ्याकडं. धान जी आहे ती जाऊ नका, लय टेन्शन घेऊ नका. कारण की ह्या पावसाच्या पुढं कोण या पाण्याला हात लावू शकत नाही, या ढगाला कोण हात लावू शकत नाही. नशिबाचा खेळ आहे. नशिबाची जी गोष्ट आहे ती घडणारच आहे. असं नाही की ती नशिबाची गोष्ट मनावर धरून ठेवल्यावर ती तशी राहणार आहे. म्हणून एवढे तुमचे सांगतो वडीलधाऱ्या माणसानो, शेतकऱ्यामधल्या भावानो, सहपरिवारानो, आपल्या शेतामधला माल जी आहे ती व्यवस्थित होता एवढा प्रयत्न करा, जपून नीटनेटका ठेवायचा. आणि आता काय करायचं, टेन्शन तर घेऊन काहीच मिळ लागत नाही. शरीराची वेळेवर काळजी घ्या. सगळं मस्त करा. आणि टायमिंग फालतू घालू नका. कारण की फालतू टायमिंग घालून काय उपयोग नाही. अक्षरशः वातावरणामुळे म्हणतोय तुम्हाला. ऐन वक्ताला ठीक आहे बाबा टायमिंग हे घालवलेलं. शरीराची काळजी घेऊन आपण काय करणार आहे, फक्त लक्ष द्या, घरी या. घरच्यांशिवाय आपल्याला शोभा नाही, माहीत आहे. मी हे
अक्षरशः वातावरणात गाड्या फिरायची ताणते ती. तर माझ्या भावानं सपरिवारानं सांगतो वाहनाची काळजी व्यवस्थित घ्या. एवढी तुमच्यापाशी विनंती. बोललं तेवढं कमी आहे. आणि फॉलोअर्स आणि सबस्क्राईब आणि करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुन्हा. हां.